नमस्कार मित्रांनो, RTE 25% प्रवेश प्रक्रिया यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। 9 मार्च ते 10 मार्च यामध्ये नागपूर खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे। ज्या वेळेला RTE 25% प्रवेश प्रक्रिया चालू झाली त्यावेळेला शासनाने एक अट त्यामध्ये टाकली होती की 1 किलोमीटरपर्यंतच्या शाळा पालकांना आपला पाल्याचा फॉर्म भरतेवेळी निवडता येतील। परंतु या निर्णयामुळे बरेचसे विद्यार्थी या शिक्षण हक्कापासून वंचित राहत होते आणि त्यामुळे नागपूर खंडपीठामध्ये याचिका सादर करण्यात आली होती आणि त्या याचिकेचा निकाल हा 9 मार्च 10 मार्चला लागलेला आहे आणि नागपूर खंडपीठाने शासनाला आदेश दिलेला आहे की 1 किलोमीटरपर्यंतची जी अट होती ती अट आता पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे। आता पालकांना एक आनंदाची बातमी आहे की मग 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा आता त्यांना निवडता येतील। म्हणजे मागच्या वर्षी जशा प्रकारे शाळा निवडता आल्या तशाच प्रकारे आता 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा सर्वांना निवडते, ही आनंदाची बातमी आहे। या निर्णयामुळे काय झालं, खंडपीठाने जो हा चांगला निर्णय दिलेला आहे त्यामुळं सर्व जे वंचित राहत होते या शिक्षण हक्कापासून ते आता वंचित राहणार नाही। परंतु आता महत्त्वाचा प्रश्न आहे की आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा फॉर्म भरलेला आहे तर मग त्यांना त्या शाळा निवडता येतील का? त्यांनी तर 1 किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडल्या, परंतु मग त्यांना ती संधी मिळणार का? तर नक्की मिळणार आहे। त्यासाठी शासन आपल्या पोर्टलवर सुधारणा करतील आणि ती अपडेटसुद्धा आपल्याला उपलब्ध करून देतील। त्यांना फॉर्ममध्ये एडिट करण्यासाठी ऑप्शन द्यावाच लागेल आणि शासन ते देईल। त्यामुळं चिंता करण्याचं काही वातावरण नाही आहे। हे एक अतिशय चांगल्या प्रकारची बातमी आहे। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तारीखसुद्धा वाढवून देण्यात आलेली आहे, ती 18 मार्च करण्यात आलेली आहे। म्हणून सर्वांनी आपले फॉर्म भरा, आपल्या पाल्याला हा जो शिक्षणाचा हक्क आहे हा मिळवून द्या। जे यामध्ये लाभार्थी असतील त्यांना ते मिळालाच पाहिजे आणि हा जो व्हिडिओ आहे आमचा हा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवा। जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। अशाच प्रकारच्या माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो। धन्यवाद, नमस्कार।